नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सगळेच जण प्रतिक्रियावादी झाले. आता या चाकण MIDCचा प्रश्न गेली कित्येक वर्ष आपण ऐकतोय आणि मग आता काहीतरी 20 कंपन्या जाणार म्हटल्यानंतर सगळे जागे झाले. आज उदय सामंत येत आहेत इथे, उद्योगमंत्री. आणि या MIDCमध्ये इतका भयंकर उद्योग सुरू आहे, याचं किती वेळेला वार्तांकन झालं. आज रविवार आहे तसं, त्यामुळं थोडी गर्दी कमी आहे. पण लोक सांगतात की इथं फिरणं मुश्किल आहे आणि मंत्री महोदय येणार म्हणून आता हे काम आज आज MIDCनं हे करायला घेतलंय. हे बघा, हे आत्ता मंत्री इकडे या, इकडे या तुम्ही. किती वय तुमचं? हे धरा हातात, हे पकडा, धरा. हां, नाव तुमचं? नाव अंतरम बाबूराव खराबी. खराबी. वय 65 वर्ष. 65 वर. आता ही कधी टाकलं केव्हा हे? हे आता रात्री टाकले, आता सकाळी पांगवले. चला या इकडे माझ्याबरोबर. हे धरा धरा, हे असं हातात धरायचं. हे रात्री टाकले, ह्याच्या आधी नव्हतं टाकलं. ह्याच्या आधी काय होतं? हे असं धरायचं. सगळं गटर होतं, पाणी होतं. तिथं गटर होतं, पाणी होतं. मग आता ज्या वेळेला चर्चा सुरू झाली त्याच्यानंतर हे टाकलंय, बरोबर ना? टाकताना कसं टाकलं? डंपर आणून टाकलेली. हां, डंपर आणून आता JCBने सपाट केले सकाळी. किती वाजता सुरू झालं हे? हे काहीतरी 7-8-7च्या टायमापर्यंत झाले चालू. हे जरा काढा बघ, जरा मुठीत घ्या जरा तुमच्या. काय काय आहे याच्यामध्ये? काय खडी आहे फक्त, काय कढी आणि खडी आणि सिमेंट पण मिक्सर केलेलं असेल थोडंफार. पण बरं आहे की उशिरा का असेना पण सुचलंय छान. पण आता बरोबर आहे, आता पण त्यांना लवकर सुचायला नाही एवढं होऊन आता नंतर आता मला सुचलं. केव्हा येते खाली? तुमचं बी अडचण काय आहे, तुम्हाला बी हे कुणीतरी आल्यावर सांगितल्यावर कळतंय. तोपर्यंत किती माणसं मेली? माणसं बरेच नाही, 50-60 माणूस मिळाला असेल आतापर्यंत. किती दिवसात? 2-3 महिन्यात. 2-3 महिन्यात 50-60 माणसं? हा, पण आता काय दाखवले नाही काही. आता कालच तीनचे बघ दाखवलं ना तुम्हाला त्यांनी. ते फोटो मी बघितले. हा, ते कालच झाले की आता वाटेल बस. किती वर्ष झालं हा त्रास आहे? जवळजवळ आम्हाला बरेच वर्ष. बरेच म्हणजे किती? जशी MIDC तशी चालूची रस्त्याची. तुम्हाला कधी वाटलं नाही वाहन अडवावं, रस्ता रोखून धरावा? काय रस्ता रोखला तरी आमच्याच होती आता ते सर्व. हा, आम्हालाच पाहावं लागते ना, कोणी लक्ष टाकीत नाही. पंचायत आमची आज धरा आहे तुमच्या हातात. हां, पंचायत आता 10-12 वर्ष झाली. या इकडं. पंचायत काय? पंचायतीला सुद्धा हे नाही ना अजून. पंचायतीला सरपंचच नाही कोणी. सरपंच नाही. हे बघा, हे मंत्री महोदय येणार म्हणून सुरू झालेलं काम आहे. हा, धरा आहे तुमच्या हातात. काय ते इथं किती वेळ ट्रॅफिक जाम होतं? अहो ते दररोजची ट्रॅफिक आमच्याकडं. हां, दररोज आहे 3 वाजले, 3च्या शिफ्टच्या टायमाला दररोज ट्रॅफिक आहे. एकही दिवस असं नाही. एकही दिवस असा नाही. हा, बिना ट्रॅफिक आम्हाला तास लागते चाकणला जायला. किती किलोमीटर? हे 2-3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर जायला? तास-दीड तास जाते ट्रॅफिक लागले की. बर, मग काय करायचं त्याच्यात? झाले ना थोडंफार व्यवस्थित, आता जातील लोक. मग हे एवढे दिवस काम का थांबवलं होतं? आता ते काम आता वर्षांची असते. गावांनी काय बोलू शकते त्या कामाबद्दल? हां, आमच्या शेतकऱ्यांचं कोण आहे तिथं? गाववाल्याचं तर ऐकतील की. गावाल्याचं काय ऐकलं? कोण आहे? गावाल्याचं ऐकलं तर मग झालं असतं ना चांगला. वा वा. हं? साहेब, एक कुणाचं काम चालू आहे? काही कल्पना आहे का? नमस्कार तुम्हाला. काम कुणाचं आहे? हे आता आज उद्योगमंत्री येणार आहेत म्हणून ते हे झाले. उद्योगमंत्री येणार म्हणून उदय सामंत म्हणून चालू आहे. नाही तर काहीच नव्हतं. 12-12 घंटे तुम्हाला सांगतो हे जे ट्रॅफिक जॅम सगळं हे ते. हे काय टाकतात या जरा. ए मित्रा, किती वाजता सुरू केलं काम? किती वाजता? हा, सकाळी 9. जरा एक मिनिट फक्त गाडी बंद कर की तुझी. काय मटेरियल आहे? हा, हे करायचं आता डागडुगी फक्त. नाही, धरा ना आता. मटेरियल काय आहे मला सांग. हे कुणी सांगितलं करायचं काम? काय आपलं धंदे आहे. चला, तसं आहे साहेब. हा, कमाल आहे. हे असे खड्डे टाकले, हे ढीग टाकलाय. पार आता HP चौकापर्यंत.
म्हणजे उद्योगमंत्रीची आज दौरा होता 16 तारीख आहे ना हां त्याच्यामुळे. मग आज उद्योग मंत्र्याचा दौरा आहे म्हणून हे असे खड्डे हे ढीग टाकून आता काम चालू आहे. हां आता हे आपलं हम्म. बोलता बघू थोडं हे कॉन्ट्रॅक्शनचं हा असेल कुणाचं असेल समजा का ते आपल्याला माहीत नाही. पण आता मी इथे रेग्युलर राहतो इथे 2 वर्ष झालं 2-3 वर्ष झाले इथे. मी प्रॉपर नांदेडचा आहे सर. तुम्हाला मी फॉलो करतो तुमची व्हिडिओ प्रत्येक बघतो बरं का. आभारी आहे मी तुमचा. काय बघितलं 2-3 वर्षात तुम्ही? काय नाही सर चाकणमध्ये आयुर्वेदिक कंडिशन बेकार आणि आपलं रोड तर सांगूच नका ते आता आपल्या गावाकडले बरे म्हणतो मी खेडेगावामध्ये एवढं कळतं आपलं. मी पण शिकलेला 12वी ग्रॅज्युएट आहे एवढं काय अनपढ नाही बरं का मला कळते. या जरा मटेरियल बिकट कंडिशन सर. चालू दे बाबा चालू दे. आता हे तुम्हाला बघूनच आता सध्या आता प्रेसवाले असतील आता हे काय केलं असेल. लोकांना प्रश्न पडत नाहीत का हे जे बाबा सर, आम्ही गाववाले आहेत सर इथं काय प्रॉपर म्हणजे गडगंज गडगंज म्हणजे किती म्हणजे प्रॉपर्टी आता काल परवा हे झालं बघा तुमचं काय? ते अतिक्रमण हटविलं ते हां त्याच्यामुळं त्याची विना ते आपले शासनाच्या जागेवर इमारती त्याच्यामुळं आता हे वाढलेले आहे ते आता त्याच्या पुढे लोक कोणी बोलणार आपल्यासारखे आपण बाहेरल्या जिल्ह्यामध्ये आहो ना इथं त्याच्यामुळं आता आपलं काय चाललं हे आपलं दुर्दैव आहे. हे सगळे प्रतिक्रियावादी आहेत. आता मंत्री येणार म्हणून कदाचित मंत्री येणार किंवा आता मध्ये 20 कंपन्यांनी जे सांगितलं की हां ते आम्ही काम निघून बंद जातो करणार म्हणा ते पाहते त्याच्यामुळं आता एवढं डागडुगी होता तुम्हाला सांगतो पुन्हा पहिल्यासारखंच होणार सगळं. पहिल्याचा 100% होणार हा विश्वास आहे इथल्या आता लोकांना. संडेचा बी आता संडे आहे आज. त्याच्यामुळे थोडं आता हे आता कमी आहे ट्रॅफिक. कमी आहे ट्रॅफिक. आता एका 1.5 किलोमीटरला 1.5 तास लागते 100. कुणाचं ह्याला फक्त नरक म्हणतो आपण, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आज आपण जरा चाकणचा सगळा पंचनामा करू. आणि असं नाही की आत्ता पहिल्यांदा आम्ही करतोय, हे खूप वेळेला सांगून झालंय सरकारला. पण नाही ही माय कुठली आहे? गाव कुठलं गाव आहे माय तुझं? हा खराबवाडी. मग काय हे सगळं व्यवस्थित चाललंय? कुठं सुद्धा वाहनं थांबत नाहीत माय मग का? ट्रॅफिक आता आज नाही इथून माग मस्त होती. आतापर्यंत व्हायची की ट्रॅफिक पण आजच जरा कमी आहे. आधी वाईच होतं, आधी लय व्हायची. आज रविवार होता म्हणून हे झालंय. रविवार हे कोण करायला हे? 2 दिवस सुट्टी. आता हे सरकारचं असेल काम, सरकारी असेल ना. हम्म. मग आता काय दुसरं रोज काय करायचं एवढ्या मोठ्या वाहनात? आता काय करायचं नाही. आता ट्रॅफिक या कंपन्यांमुळे याच्यामुळे जरा होती गर्दी. जरा म्हणजे किती? लय होती. मग लय म्हणजे किती? लय मग 2-2, 4-4 तास कधी पार होईल बाबा गाड्या. हम्म. एखाद्या गाडीला आहे ना इतकी गर्दी होती ना तर 4-4 तास म्हणलं तरी गाड्यांची इथं ट्रॅफिक थांब एका जागेवर एकाच जागेवर. किती माणसं मिली? माणसं आता त्याचे कोणी आमच्यासारख्यांनी कायला मग आपल्या घरात बसायचं. कुठं काय होतं आम्हाला काय कळत. निघाला असं बाहेर थोडं कुठं तरच. तू बाहेर कधी गेली आणि ट्रॅफिक मध्ये अडकली असं झालं का? मसले वेळा झाले. मग काय करायचं माहिती तू? मग मी काय करायची बसून राहायची गाडीत. किती वेळ? जेव्हा येईन तेव्हा कधी 2-2, 3-3 तास राहायची गाडी. आणि त्यावेळेला लगविला वगैरे जायचं झाल्यावर लगवेळा जायचं झालं तर काय तसंच बसायचं. त्याला काय करावं. मोठ्या गाड्यांनी आता आमच्यासारखी काय एवढा प्रवास करीत यात. आणि पोरं शाळेला कशी जाते मग? कोणाची अशीच जायचं आई बापाने अशी कडकडला धरून निघायचं. असं कडकडला धरून नाही जायचं. मग बरोबर जे आहे ते सांगते ना माणूस. आता इकडे एवढी ए! आमच्या काळामध्ये पहिले ना इथं फार कुत्रू पण नव्हतं दिसत. पण आता हे कंपन्या झाल्या सगळे वाढले. किती वर्षापासून? हे आता 20-25 वर्ष झाले हे वाढलेलं. पण आता लई वाढलं. आता जास्त वाढलं. ट्रॅफिक पण वाढली, मनुष्य भरपूर वाढले, MIDC आली. त्याच्यामुळं आता हे असं कुठे कधी काय होते त्याचं काय सांगावं. कधी कोणी पावसाच्या गाड्या घसरून पडायच्या. मग लोक पडायची. हे मोठाले डंपर असले ना मग त्याने पण जास्त त्रास व्हायचा लोकांना. ते साईडने लय पैशावाली माणसं आहेत तुम्ही सगळी, त्यामुळे तुम्हाला आता त्रास सहन करायचा. तुम्ही आम्ही त्रास सहन करायचा आणि आम्हाला बाहेरच निघायला परवानगी नसायची ह्या गाड्यांमुळे. इथून पड्याला आमच्या सारख्याला जायचं म्हणलं ना तर असं तुमच्या सारख्याने धरायचं तेव्हा मग आम्ही पड्याला निघायचं. वा. नाही तर इथंच थांबायचं. झालं का आता? आणि मतदानाला काय जिकडे म्हणून राहीन उभं त्याला द्यायचं मतदान. कसं द्यायचं म्हणजे द्यायचं आपलं बटणं दाबून. मग
मग आता काय कसं घेऊन द्यायचं द्यायचं का नुसतं द्यायचं काय आपलं? द्यायचंय कोण कोण द्या ते आमच्या सारख्या कवा विचारलं नाही त्याला आलेलो मतदानाला हे कवा दुरुस्त करतो? पोरा लोकांनी ना पोरांनी सांगायचं आई इथं बटन दाब का जायचं बटन दाबायचं. मी शिकलेली आहे साहेब, माझ्याकडे सही बी सगळं आहे, फोन बी सगळं व्यवस्थित आहे. माझी जुनी 7वी शाळा झाली त्यामुळे मला हो सगळं आता मला एक सांग माय, हां. हे दुरुस्त होण्यासारखं आहे का ही नाही दुरुस्त होण्यासारखं आहे? हे होईल ना आता दुरुस्त केलं तर होईल, हा, केलं तर होईल. मनावर धरलं तर होणार. हा, कोण मनावर धरणार? हा? कोण आता ते उद्योग मंत्री माहितीये का आज कोणतरी येणार होतं? काय ते नाही माहिती बाबा मला. शिकलेली आहे माहिती म्हणून म्हणलं मी तुला. शिकलेली माहिती आहे मी, पण आता ते आज काय माहिती आहे आपल्याला एवढं शिकलेली जरी असली तरी कायला टीव्ही बघा ते कोण कोण नियमाने पेपर वाचत. मूळ मुद्दा काय आहे की इच्छाशक्ती आहे, हा? त्या इच्छाशक्तीचा तुम्ही काही वापर करणार आहात की नाही हा खरा प्रश्न आहे. हा. आणि त्यामुळे हे असं दिसतंय तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी आणि तात्पुरतं काहीतरी उपाययोजना आणि दरवेळेला चाकांचा विषय. थांबूया आपण इथे, फार वाईट आहे हे अशा पद्धतीनं जर काम चालत असेल आपलं. हे ढिग आणि हे सगळं दाखवतात की किती बेफिकिरी आहे आपली. महाराष्ट्रातली नंबर 1 MIDC आहे. थांबूया.